झी 24 तास, एक पाऊल पुढे. नक्षलवाराचा रेड अलर्ट या विषयावर आपण चर्चा करतोय. या तिसऱ्या भागामध्ये प्रचंड वादग्रस्त असे मुद्दे बंधुराज लोणे यांनी मांडले. त्याहीपेक्षा सुद्धा दुसऱ्या भागामध्ये अनेक मुद्दे विनय सहस्त्रबुद्धे यांनी मांडले. त्याचा समाचार अर्थातच त्यांच्या रोखठोक शैलीत आपल्याकडे डॉक्टर रत्नाकर महाजन घेतील. सर बोला. एक तर असं आहे की 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य हे खरं स्वातंत्र्यच नाही असं म्हणणं म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी 25-30 वर्ष 2 पिढ्या अखंडपणे लढल्या. भगतसिंग सारखे काही लोक फासावर गेले. या सगळ्या लोकांचा अधिक्षेप अपमान तर आहेच, पण हा अत्यंत अप्रामाणिक वैचारिक गोंधळाचा पुरावा आहे. त्यामुळे जे असं म्हणत असतील की हे स्वातंत्र्य खरं नाही, ते केवळ स्वतःचीच वंचना करतायत असं नाही, तर देशाच्या स्वातंत्र्याच्या साठी जो काही लढा झाला आणि ज्या लोकांनी त्याग केला गांधींपासून भगतसिंगांपर्यंत. भगतसिंगांबद्दल गांधीजी असं म्हणाले होते की ही इज अ मिसगायडेड पॅट्रियट. दिशाभूल झालेले देशभक्त आहेत. आत्ता जे यांच्याविषयी बोलतायत लोक, ते मूळ गांधींनी भगतसिंगाबद्दल म्हटलेलं होतं. हे आपण इतिहास म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं असं की राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक या सर्व बाबतीत जास्तीत जास्त समता प्रस्थापित झाली पाहिजे आणि तरच स्वातंत्र्य सगळ्यात खालच्या थरापर्यंत जाऊन पोहोचेल. हा सिद्धांत म्हणून बरोबर आहे, पण तो सिद्धांत अंमलात आणण्यासाठी काही एक कार्यक्रम आखावा लागतो. तो कार्यक्रम जर सरकारने आखला असेल तर त्यातल्या त्रुटी बाहेर काढणे, त्या कशा दुरुस्त करता येतील ते सांगणे, हा लोकशाहीचा राजमार्ग आहे. आणि त्यासाठी संसद आहे, विधानसभा आहे, ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे. हे सगळी लोकशाहीने आपल्याला उपलब्ध करून लोकशाहीने दिलेल्या सोयी सुविधा या तुम्हाला कशा काय मिळतील? मग ते तिकडे गडचिरोलीत असो नाहीतर ठाण्यात असो. म्हणजे जे लोकशाही नसून ठोकशाही मान्य करणारे लोक आहेत त्यांनाही त्या लोकशाहीच्या सुविधा स्वीकारता येणार नाहीत. आणि जे हे स्वातंत्र्य खरं नाही आणि ही लोकशाही खरी नाही असं म्हणणारे त्यांनाही ते उपलब्ध होऊ शकणार नाहीत. दुसरं असं की यासाठी संयुक्त प्रयत्न झाले नाहीत का? मुळामध्ये विनय सहस्त्रबुद्धेंनी मुद्दा मांडला होता. मुळामध्ये प्रशासकीय आधारावर आणि पोलीस वगैरे या खात्यांच्या आधारावर एक समन्वय समिती आत्ताच आहे. आणि आपण असं गृहीत धरू, कारण ते काय नाही म्हणलं तरी हरदासाची कथा मूळ पदावर येतेच. त्यामुळं आपल्यावरची जबाबदारी झटकण्यासाठी दुसऱ्या पक्षावर जबाबदारी टाकणं हा सगळ्यात सोपा राजकीय मार्ग असतो. त्याप्रमाणे माणसं करतात. पण मुद्दा असा आहे की मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही दोन्ही राज्य एका वेळी एका काळी एकच होती. एका राज्यातनं झालेली ती 2 राज्य आहेत आणि दोन्ही ठिकाणी हा प्रश्न आहे. दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाचं सरकार आहे. या 2 राज्यात तरी या चळवळीला काबूत ठेवण्यासाठी आपसात काही सहकार्य केलंय का? समन्वय केलंय का? काही कार्यक्रम आखलाय का? कारण राज्यांतर्गत कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे आणि त्याच विषयामध्ये केंद्रानं थोडं जरी सांगायचा प्रयत्न केला तरी राज्यांच्या स्वायत्ततेचा मुद्दा उपस्थित करून रान उठवलं जातं. विनय सहस्त्रबुद्धे बोला, आपण आपले विचार मांडा. एक प्रकारे त्यावेळेला भारतीय जनता पक्षाची जी सत्ता होती एकसंध अशा मध्य प्रदेशावर, त्याच्यावर एक टीका टिप्पणी झालेली आहे. सांगा तुमचं उत्तर. नाही, मला असं म्हणायचं आहे की महाजन साहेब जे म्हणतायत की इतर पक्षांवर हे ठेपण ठेवतात आणि स्वतः असं म्हणत महाजन साहेबही तेच करतायत. त्यामुळे मी त्या काही मुद्द्याला फारसं महत्त्व देत नाही. परंतु नक्षलवादाचा मुकाबला करण्याकरता भारतीय जनता पार्टी शासित या 2 राज्यांमध्येच केवळ नव्हे तर झारखंड आणि बिहार याही राज्यांमध्ये, बिहारमध्ये आम्ही युतीमध्ये सत्तेत आहोत, झारखंडमध्येही आम्ही युतीमध्ये सत्तेत होतो. आमचा एक समन्वित प्रयत्न सुरू असतो. आमचे गृहमंत्री आमच्या सुशासन प्रकोष्ठाच्या अंतर्गत नित्य भेटतात आणि ज्या काही कारवाया चालल्या त्याचा आढावा घेतात. हे मी माननीय रत्नाकर महाजन यांच्या माहितीकरता सांगू इच्छितो. पण माझे त्यांना काही प्रश्न आहेत. माझा प्रश्न असा आहे की ज्या काँग्रेसच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सल्लागार मंडळ आहे, नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल, त्याच्यामध्ये असे अनेक छुपे नक्षल समर्थक किंवा माओवाद समर्थक आहेत. ही वस्तुस्थिती नाही काय? याबद्दल खुलासा होण्याची गरज आहे. मला 2-3 प्रश्न आहे. असे मी 2-3 प्रश्न एक विद्यार्थी म्हणून मांडतो आहे की जो बोटचेपेपणाचा मुद्दा आहे की ज्या सलवा जुडुमला त्यांच्याच महेंद्र कर्मांनी सुरुवात केली, त्याला
त्याला काँग्रेस सरकारने विरोध केला. म्हणजे यांची कुठलीही एकवाक्यता नाही, कधी असं म्हणायचं कधी तसं म्हणायचं. याचं कारण जे राजकीय धैर्य पाहिजे, नीतिधैर्य पाहिजे, तेच यांच्याकडे नाही, कुठलीही राजकीय इच्छाशक्ती नाही. त्यामुळे या बोटचेपेपणामुळे सुद्धा नक्षलवाद फोफावलेला आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की विकासाच्या बाबतीमध्ये छत्तीसगड सरकारने जी काही चांगली पावलं उचलली, उदाहरणार्थ सार्वजनिक धान्य वितरणाच्या व्यवस्थांच्या बाबतीत असेल किंवा अन्य बाबतीत असेल, त्याही बाबतीत काँग्रेसच्या तिथल्या नेत्यांनी खूप सकारात्मकतेने त्या भूमिकांचं समर्थन केलं होतं, असा पुरावा आपल्याला देता येत नाही. मी आंध्र प्रदेशमधलं उदाहरण देतो की जिथे 2003 मध्ये चंद्रबाबू नायडूंवर हल्ला झाला, 30 जणांना अटक केली होती, त्यांना पोटा कायदा लावू नका असं फरमान केंद्र सरकारने काढलं आणि राजशेखर रेड्डी यांच्या सरकारने ते अंमलात आणलं. त्यामुळे हा जो बोटचेपेपणा आहे आणि उदात्तीकरणामध्ये एक प्रकारे सहभाग देण्याचा भाग आहे. विनय सहदेव मुद्दा मांडलेला आहे. मला एक प्रश्न घेऊन जायचा आहे प्रबीर कुमार चक्रवर्ती यांच्याकडे. प्रबीर कुमारजी, आपल्याजवळ वेळ अत्यंत कमी आहे. मला सांगा, नक्षलवादाची समस्या हाताळण्यामध्ये सरकारला अपयश आलंय असं आपल्याला वाटतंय का? आत्ताच्या वेळेला हे धोरण लकवा तुम्ही बघताय, राज्यांमधले समन्वयाचा अभाव तुम्ही बघताय, त्यापेक्षा सुद्धा विकासाची कामं त्या ठिकाणी झाली नाहीत. निव्वळ चर्चेने प्रश्न सुटत नाही, गती मंदावते, त्यामुळे हे अधिक फोफावतंय. आपल्या प्रश्नाचा पहिल्या प्रश्नाचं उत्तर की सरकारला अपयश आले आहे का, तर माझा एका शब्दात उत्तर आहे होय, अपयश आलं आहे. पण सगळीकडे अपयश आलं आहे असं नाही. मी पहिलेच ते उदाहरण दिलं की बंगालमध्ये परत संपूर्ण रूपाने नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यात आलेला आहे. पण बाकी राज्यात का होत नाही? मग बाकी राज्यात पैकी महाराष्ट्र चांगल्या परिस्थितीत आहे, कारण महाराष्ट्रामध्ये काही चांगली धोरणे फार पूर्वीपासून राबवली गेली आणि ती सगळं धोरणे जी आहेत त्या इतक्या कमी वेळात मी सगळं त्याचा विस्तार किंवा विशद विवरण देऊ शकणार नाही. पण मी एवढंच सांगेन की हे अजूनही वेळ गेलेला नाही. अजूनही केंद्र शासन आणि राज्य शासन आणि सर्व राज्य शासन हे जर एकत्र आले तर ह्या प्रश्नाच्या संपूर्ण उत्तर आम्हाला देता येईल. या प्रश्नाचं संपूर्ण उत्तर आम्हाला देता येईल. आपला वेळ संपलेला आहे. हा विषय अत्यंत महत्त्वाचा होता. लक्षात घ्या, 21 ते 25 या वयोगटातले 50% तरुण, ही जी चळवळ आहे त्या चळवळीत 50% तरुण 21 ते 25 या वयोगटातले आहेत. अशा भूभागावर सध्या नक्षलवादी चळवळ फोफावते, जिथून या देशाची अत्यंत विपुल अशी खनिज संपत्ती, त्याहीपेक्षा सुद्धा प्राचीन इतिहासाचे अवशेष आहेत. या ठिकाणी विकासाचं कुठलंही काम झालेलं नाही. त्याहीपेक्षा सुद्धा स्वतःची एक वेगळी यंत्रणा, स्वतःची एक वेगळी न्याय पद्धती ती राबवून एक प्रकारे देशात क्रांतीचा उठाव करण्याचा एक प्रयत्न नक्षलवादी गेले 4 दशकाहून अधिक काळ या ठिकाणी करतायत. 4 दशक कोणी निव्वळ पैशाच्या किंवा एका सत्तेच्या लालसेनच हे करत असेल असाही आमचा दावा नाही. परंतु जो मार्ग घेतलाय त्या मार्गातल्या हिंसेचा आणि हातातल्या आंबेडकरांच्या घटनेचा आणि महात्मा गांधींच्या एकूणच वारशाचा आपण काय सुसंगती लावणार आहोत, हाच खरा सवाल आहे. हे जरी खरं असलं तरी सुद्धा नक्षलवादानं आज या हल्ल्यानं या देशाला एक रेड अलर्ट दिलाय. यातून आपण काही शिकलो तर ठीक, अन्यथा या देशामध्ये नक्षलवाद फोफावत राहील, माणसांच्या हत्या होत राहील आणि त्याहीपेक्षा सुद्धा लोकशाहीवरची दृढ होत जाणारी आपली निष्ठा अधिकाधिक कमी होत जाईल. हे जर सगळं थांबवायचं असेल तर या नक्षलवादाला तिथेच थांबवलं पाहिजे. या पुढच्या कधीतरी आपण एखाद दिवशी या नक्षलवादाला रोखायचं कसं या विषयावर चर्चा करूया. तुर्तास तरी या नक्षलवादाचे विविध भाग आम्ही आपल्याला दाखवले. हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल डॉक्टर रत्नाकर महाजन, विनय सहस्रबुद्धे, प्रबीर कुमार चक्रवर्ती आणि बंधुराज लोणे या सर्वांचे विशेष आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.